पंकजा मुंडे बोलतात। आणि त्यांनी ती दिलेली आहे। शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्णय घेतला। किती वय होतो त्यांचं? आज आपले पोरं घोषणा देत आहेत, काही लोक सिनेमाला जात आहेत, काही लोक पानटपरीवर उभा राहून पुढे चोळतात, असे सुद्धा वय असतात लहान लहान मुलाचे। परंतु 16व्या वर्षी आपलं कोवळं लेकरू स्वराज्याच्या स्थापनेसाठी देणारी जिजाऊ माता धन्य आहे आणि ते शिवराया धन्य आहे। मला सांगा, एकट्या शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली का? त्यांच्यावर सर्व बावळे आले, सर्व जाती धर्माचे लोक आले आणि त्यांची मोठ बांधून त्यांनी शपथ घेतली स्वराज्य स्थापनेची। ती स्वराज्य स्थापनेची शपथ पूर्ण त्यांनी त्यावेळी केली। पण आता त्या छत्रपती शिवरायांचं आपण नाव घेतो, पण स्वराज्य स्थापना सर्व मावळ्यांनी मिळून, सर्व जातीच्या बारीक 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 घटकांनी मिळून स्वराज्य स्थापनेसाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान केलंय। हे कुठेतरी आत्ताचे महाराष्ट्राचे नेते काही विसरायला लागलेले आहेत आणि त्यांच्याकडे मुद्दे नाहीत। मोदींना थांबवण्याचा कुठलाही मुद्दा नसल्यामुळे ते जाती आणि धर्माच्या भिंती बांधण्याचं काम करतायत। शिवरायांनी जी तलवार उचलली होती स्वराज्य स्थापनेची, ती तलवार हे लोक उचलून अख्खा उभा धर्माच्या आणि आडवा जातीच्या माध्यमातून छेद या समाजाच्या हृदयाचा घेतायत। हे होऊ दिलं नाही पाहिजे, ही माझी विनंती आहे। मी लढले, बीड जिल्ह्याची निवडणूक आत्ताच पार पडलेली आहे।